राजस सुकुमार मदनाचा पुतळा असे ज्याचे वर्णन संपूर्ण महाराष्ट्रातील संत मंडळी व वारकरी करतात, त्या पंढरपूर नगरीच्या पांडुरंगाचे आपण आज नखशिखांत श्रवण दर्शन घेऊयात. या पंढरपूर नगरीस लोहदंड तीर्थक्षेत्र म्हणून पुराण उल्लेख आपणास आढळतो. देवादिदेव इंद्रास अहिल्याच्या शापावरनं शरीरास भग म्हणजे त्वचा विकार जडला होता. त्यावर उपाय म्हणून भगवान शंकरांनी इंद्रास त्यांच्या हातातील त्रिशूल दिला व सांगितले की या अवनीवर जेथे हा त्रिशूल म्हणजेच लोहदंड पाण्यावर तरेल त्या जलाशयात तू स्नान कर, तुझा शाप भंग पावेल. यानुसार हा लोहदंड भीमा तीरावरील या तीर्थात तरला व तो शापमुक्त झाला. या स्थानास इंद्राच्या लोहदंड तरल्याच्या प्रित्यर्थ लोहदंड तीर्थक्षेत्र असे म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे रुक्मिणी शोधण्याच्या निमित्ताने द्वारकेचा युवराज श्रीकृष्ण दिंडीर वनात गोप गाई गुरांसह आला व निमित्त करून आईवडिलांच्या सेवेत लीन असणाऱ्या भक्तोत्तम पुंडलिकास भेटण्यास आला. त्याने फेकलेल्या वज्रीवर म्हणजेच विटेवर स्थिर अचल उभा राहिला अगदी 28 युगे झाली तरीही. म्हणून या लोहदंड तीर्थास श्रीकृष्ण भेटीच्या निमित्ताने पुंडलिकपूर म्हणूनही ओळखले जाते. हा द्वारकेचा श्रीकृष्ण विटेवर अचल उभा राहिला म्हणून त्यास विठ्ठल असे म्हणतात, तर या क्षेत्रास विठ्ठलपुरम. या विठ्ठलाने समस्त चराचराच्या वाईट कृत्यांचा कृष्णरंग स्वतःकडे घेऊन तो काळा सावळा झाला, तर चराचरास आपला पंडुरंग म्हणजे पांढरा रंग प्रदान केला म्हणून त्यास पांडुरंग असे म्हणतात. आणि या प्रित्यर्थ या लोहदंड तीर्थास पंढरपूर असे म्हटले जाते. पंढरपूरचा हा राजस सुकुमार कसा आहे तो आता पाहूया. या पांडुरंगाच्या डोईवर शिवलिंग आहे, कारण पंढरी नगरीचे प्रथम वारकरी भगवान शंकर आहेत. आजही पंढरपुरात महाद्वाराच्या समोर एका ठिकाणी नंदी तर दुसऱ्या ठिकाणी पार्वती मातेचे मंदिर आहे. पांडुरंग व भगवान शंकराच्या भेटी प्रित्यर्थ तेनेच वाहिला श्रीराणा अशी समजूत आहे. पांडुरंगाचे डोळे हे अर्धोन्मीलित आहेत, म्हणजे अर्धे उघडे व अर्धे झाकलेले. ही क्रिया योगमय असून याद्वारे बाह्य व अंतर्दृष्टी एकाच वेळेस प्रगट होते, म्हणून त्यास नासाग्री दृष्टी असेही म्हणतात. पांडुरंगाच्या कानात मकर कुंडले असून ती मत्स्यावताराची आठवण आहे. देवदानवांच्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेला कौस्तुभमणी या पांडुरंगाने गळ्यात परिधान केलेला आहे. पांडुरंगाच्या डाव्या बाजूच्या छातीवर एक चरण चिन्हांकित झालेले आपणास दिसून येते. एकदा सर्व ऋषीगणांमध्ये वाद सुरू झाला की ब्रह्मदेव, विष्णू व शंकर या त्रिदेवात श्रेष्ठ कोण. त्यावर भृगु ऋषींनी परीक्षा घेण्याचे ठरविले. सर्व ऋषीगण प्रथम कैलास पर्वतावर गेले. तेथे भगवान महादेव तपश्चर्या करत होते. त्या सर्व ऋषींनी त्यांना नमस्कार न करता त्यांचा अपमान व अवहेलना केली. त्यावर भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांना शाप देऊ लागले. तेथील सर्व ऋषी ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे आले. तेथे या ऋषीगणांनी तेच केले आणि ब्रह्मदेव क्रोधिष्ठ झाले. यानंतर सर्व ऋषी वैकुंठात भगवान विष्णूंकडे आले. ऋषीगणांच्या अपशब्दांवर, असभ्य वर्तनावर भगवान विष्णू जराही विचलित झाले नाही. म्हणून भृगु ऋषींनी विष्णूच्या डाव्या छातीवर लाथ मारली. त्यावर विष्णू भृगु ऋषींना म्हणाले, माझ्या या टणक छातीमुळे आपल्या पायास दुखापत झाली असेल, मला माफ करा. वर त्यावर ते लागलीच त्यांचे पाय दाबू लागले. या घटनेनंतर समस्त ऋषीगण आनंदित झाले व भगवान विष्णूंची श्रेष्ठोत्तम देव अशी निवड केली. अशा प्रकारे या घटनेची आठवण पांडुरंगाच्या डाव्या छातीवर आजही भक्तलांछन किंवा भृगुलांछन म्हणून चरणांकित झालेली आढळून येते. पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर असून ती योग मुद्रा आहे. दोन्ही हातात शस्त्र अस्त्र नाहीत. वर अथवा दान देण्याचा भावही नाही. त्यामुळे या पांडुरंगाला नवस सायास
उपवास, हार, फुले काही नको. फक्त भक्तिमय प्रेम त्यास हवे असते व भक्तास पांडुरंग सांगतो, या संसार भवसागराची खोली कमरे इतकीच आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. काही संतांनी या मूर्तीचे अभंगात चतुर्भुज वर्णन केले आहेत, तर काहींच्या मते त्याच्या हातात शंख व कमळ आहेत. कमरेस मेखला असून त्याच्या तेथे धोत्राचा सोगाही आपणास दिसून येतो. काहींच्या मते हा पांडुरंग बाळरूपात दिगंबर आहे, तर काहींच्या मते याने पितांबर परिधान केलेला आहे. पुंडलिकाने फेकलेल्या वज्रीवर म्हणजेच विटेवर हा पांडुरंग समन्यस्त पादम म्हणजेच समचरण उभा आहे. सुखदुःखात प्रत्येकाने स्थितप्रज्ञ असावे असा संदेश तो चराचरास देतो. पांडुरंगास तुळशीमाळ अतिशय प्रिय असून नारदाने निर्देशित केलेल्या व सत्यभामेच्या द्वारा केलेल्या सुवर्ण तुलादानातून रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने भगवान श्रीकृष्णाची मुक्तता झाली. अशी ही तुळशी पांडुरंगाची अतिशय आवडती. मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या मुखात तुळशीपत्र ठेवतात. एखादी वस्तू दान केल्यावरही त्यावर इदम न मम म्हणत तुळशीपत्र ठेवतात. पण आम्ही वारकरी जिवंतपणीच संपूर्ण देहावर तुळशी माळ धारण करून इदम न मम म्हणत संपूर्ण आयुष्य पांडुरंगचरणी अर्पण करतो. पंढरीची वारी, एकादशी व तुळशी माळ ही कायिक व्रत, तर ज्ञानेश्वरी, अभंगगाथा, पांडुरंग नामस्मरण ही मानसिक व्रत ही वारकऱ्यांची जीवन प्रणाली असते. असा हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सखा पांडुरंग.